नमस्कार मित्रांनो, मी गायत्री नेमाडे. दुर्गा स्कॉलर मॅथ्स गाईडमध्ये आपले मनापासून हार्दिक स्वागत. मित्रांनो, जवाहर नवोदय विद्यालय एंट्रन्स एक्झाम 10 एप्रिल 2021 ची आपण तयारी करत आहोत. आज आपण विभाग 3 भाषा विषय यामध्ये आपल्याला 61 ते 80 असे एकूण 20 प्रश्न 25 गुणांसाठी विचारले जातात आणि प्रत्येक अचूक उत्तरासाठी आपल्याला 1.25 गुण दिले जातात. या परीक्षेमध्ये प्रश्नांमध्ये एकूण 4 ऑप्शन्स पर्याय दिलेले असतात आणि त्यापैकी आपल्याला एक पर्याय रंगवायचा असतो. 2018 पर्यंत 5 उतारे आणि प्रत्येकी 5 प्रश्न विचारले जायचे, परंतु 2019 पासून महत्त्वाचा बदल केला गेलेला आहे. 2019 पासून आपल्याला 4 उतारे देण्यात येतात आणि त्या 4 उतार्यांमध्ये प्रत्येकी 5 प्रश्न विचारले जातात आणि प्रत्येक प्रश्नाला 1.25 गुण असतात. चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया. 2017चे उतारे कोणते होते आणि त्यांची प्रश्न आणि त्यांची उत्तर स्पष्टीकरणांसह कोणकोणते होते. आजच्या व्हिडिओमधील आपण पहिला उतारा लगेच बघूया. उतारा नंबर 3 आणि हा उतारा आला होता 2017 सालच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. आपल्याला जो उतारा दिलेला आहे तो आपण वाचण्यामध्ये वेळ न घालवता तुमच्या जवळच्या पुस्तकामधून तुम्ही पहिला प्रश्न मी जेव्हा वाचेल तेव्हा त्याच्यातलं उत्तर तुम्ही शोधायचा प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला मी सांगितलंच आहे की साधारण 1, 2, 3, 4 क्रमाने येणारे जे प्रश्न असतात त्यांचे उत्तर आपल्याला पहिल्या लाईनीपासून 1, 2, 3, 4 याप्रमाणे ओळींमध्ये दिलेलं असतं. फक्त आपल्याला शोधायचं असतं. शोधण्याची ट्रिक्स अगदी म्हणजे काही शब्द प्रश्नातले किंवा पर्यायातले जे असतात ते सुरुवातीच्या ओळींमध्ये वाचायचे असतात आणि आपण ते उत्तर पर्याय ठरवायचा असतो, जेणेकरून आपल्या वेळेची बचत होते. बऱ्याच वेळेला पहिल्या प्रश्नाचं उत्तर शेवटी असतं किंवा शेवटच्या प्रश्नाचं उत्तर सुरुवातीलाही असतं. चला तर मग आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, तपकिरी अस्वल काय खाते? आणि तुमची वेळ सुरू होते आता. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आपल्याला फक्त पर्याय निवडायचा आहे, प्रश्न क्रमांक आणि पर्याय तुम्ही लिहायचा आहे. अगदी बरोबर. पहा, तपकिरी अस्वल काय खाते? तर तपकिरी अस्वल हे वनस्पती आणि प्राणी दोन्ही खाते आणि वनस्पती आणि प्राणी हा पर्याय आपला 1 नंबरवर म्हणजे ए नंबरवर आहे. म्हणून आपल्याला इथे काय करायचं आहे, ए नंबरचा सर्कल अशा या प्रकारे आपल्याला रंगवायचा आहे. काळ्या किंवा निळ्या बॉल पेनने रंगवायचा आहे. परंतु आपण इथे सराव करत असल्यामुळे, आपण सोडवत असल्यामुळे मी फक्त पर्यायाला राईट टिक मार्क करणार आहे. सर्कल रंगवण्यामध्ये वेळ घालवणार नाही. पुढचा प्रश्न लगेच बघूयात. ज्यांनी एक ए पर्याय निवडलेला आहे त्यांचं अभिनंदन. दुसरा प्रश्न पहा, ते मोठ्या प्राण्यांची शिकार करू शकते कारण. आता याच्यामधून आपल्याला पहिलं उत्तर पहिल्या ओळीमध्ये मिळालेलं आहे, तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपण त्याच्या खालच्या ओळींमध्ये शोधायचं आहे. तुमची वेळ सुरू होते. लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे. अगदी बरोबर. पहा, निवास क्षेत्रातील मुख्य प्रबळ प्राणी असल्यामुळे मोठ्या प्राण्यांची शिकार करू शकते, म्हणून त्याची वृत्ती प्रबळपणाची असते. हे आपलं उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक सी, तिसरा पर्याय येणार आहे आणि हेच आपलं उत्तर असणार आहे. ज्यांनी सी हे ऑप्शन निवडलेलं आहे किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट केलेलं आहे त्यांचं अभिनंदन. चला पुढील प्रश्न आपण लगेच 3 नंबरचा बघूयात. तपकिरी अस्वले टिंबटिंब ऋतूमध्ये बहुधा गवत, पाने, मुळे वगैरे खातात. तुमची वेळ सुरू होते आता. लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे उत्तराची. अगदी बरोबर आहे. पहा, तपकिरी अस्वले वसंत ऋतूमध्ये बहुधा गवत, पाने व मुळे खातात, म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे. हे पहा, इथे वसंत ऋतूमध्ये अस्वले गवत, पाने वगैरे खातात, म्हणून
आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक 3चं उत्तर पर्याय क्रमांक बी हे बरोबर आहे। त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे, ती खडकांच्या खालील टिंबटिंब खात नाही। वेळ सुरू होते लगेच, उत्तर द्यायची आहेत पटापट। अगदी बरोबर आहे। पहा, ते वनस्पती खात नाही, कारण दगडाखाली वनस्पती नसतात, तर मुंग्या, भुंगे, रातकिडे, कीटक असतात आणि हे सगळे दिलेले आहेत। दगडाखाली वनस्पती नसतात, वनस्पती आपल्याला जमिनीवर येतात म्हणून ते खात नाहीत, म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर बरोबर येणार आहे। ज्यांनी ए उत्तर बरोबर दिलेलं आहे त्यांचं अभिनंदन। पुढील 5वा आणि शेवटचा प्रश्न या उतार्याचा आपण बघणार आहोत। 5वा प्रश्न आहे, सर्वभक्षी म्हणजे असा प्राणी की जो टिंबटिंब खातो। तुमची वेळ सुरू होते लगेच। पहा, आपल्याला सुरुवातीलाच दिलेला आहे, तपकिरी अस्वल हा एक सर्वभक्षी प्राणी आहे। याचाच अर्थ असा की ते वनस्पती आणि प्राणी दोन्ही खातात, म्हणून सर्वभक्षीचा अर्थ काय होतो, तर वनस्पती आणि प्राणी दोन्ही खाणारे, म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे। याप्रमाणे आपण 2017 साली आपल्याला जो उतारा पडलेला होता त्याची उत्तर आपण बघितलेली आहेत। 5 प्रश्नांची उत्तर काय होतात। उतारा 8 नंबरचा आहे आणि 2017ला विचारण्यात आलेला होता। नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यामध्ये वेळ घालवण्याऐवजी डायरेक्टली प्रश्नांना सुरुवात करायची आहे आणि पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण पहिल्या ओळीपासून शोधत जायचं आहे। बऱ्याच वेळेला पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सर्वात शेवटी मिळू शकतं किंवा सर्वात शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सुरुवातीच्या पहिल्या 1-2 ओळीमध्ये मिळू शकतं। आपल्याला फक्त त्या प्रश्नाप्रमाणे जर आपण उतार्यामध्ये आपण उत्तर शोधायचा प्रयत्न केला, म्हणजे साधारण ऑप्शन मध्ये पर्यायामध्ये जे पर्याय दिलेले आहेत त्यानुसार किंवा प्रश्नाच्या अर्थानुसार जर आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला उत्तर लवकर मिळतं आणि आपल्या वेळेची बचत होते। चला तर आपण सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला। पहिला प्रश्न आहे, रामू कोठे राहतो। 4 ऑप्शन दिलेले आहेत, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर नोंदवायचं आहे। तुमची वेळ सुरू होती आता, तुम्हाला 10 सेकंदाचा वेळ दिलेला असणार आहे। चला तर पटकन तुम्ही उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे। अगदी बरोबर। पहा, रामू एक खेडेगावात राहतो, पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे। आपल्याला पहिलीच ओळ दिलेली आहे, रामू एका खेडेगावात राहतो, म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी, म्हणजेच तिसरा पर्याय येणार आहे। आणि आपल्याला इथे सी हा पर्याय असा याप्रमाणे सर्कल उत्तर पत्रिकेमध्ये आपल्याला रंगवायचं आहे। आपण इथे फक्त आता बाकीच्या उरलेल्या प्रश्नांना फक्त राईट टिक मार्क करणार आहोत। त्यानंतरचा पुढील प्रश्न आपण लगेच प्रश्न आहे, रामूचे आजोबा आणि वडील काय काम करतात। तुमची वेळ सुरू होती आता, लगेच कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे। अगदी बरोबर। पहा, रामूचे आजोबा आणि वडील शेतकरी आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर येणार आहे। खेडेगावात राहतो त्याच्याच पुढे दिलेला आहे, आजोबा शेतकरी आहेत आणि वडील देखील शेतकरी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे। पुढील प्रश्न लगेचच बघूया। पुढील प्रश्न आहे 3 नंबरचा, रामू पावसाळ्यात काय करतो। तुमची वेळ सुरू होते लगेच। उतार्यांमध्ये 5 प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्नाला 1.25 मार्क म्हणजे 1.25 मार्क्स आहेत आणि एकाही प्रश्नाच्या मार्कांची आपल्याला कमी करून किंवा चुकून चालणार नाहीये, कारण याला खूप कॉम्पिटिशन असते मेरिटला यायला। ज्यांना ज्यांना असं वाटत असेल नवोदयला आपलं सिलेक्शन व्हावं त्यांना उतार्यांमध्ये
आपल्याला स्कोअर करण्यासाठी खूप चांगली संधी आहे। त्याच्यामुळे सगळे 4 उतार्यांपैकी आपले जास्तीत जास्त प्रश्न, सर्वेचे सर्वच प्रश्न जर बरोबर आले तर खूपच उत्तम आहे, परंतु आपल्याला 20 पैकी कमीत कमी 19 प्रश्न तरी आपले बरोबर आलेच पाहिजेत। चला तर आपण याचं उत्तर लगेच बघूयात। अगदी बरोबर, सर्वांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे। रामू पावसाळ्यामध्ये शेतावर जातो। ऑप्शन नंबर सी हे उत्तर बरोबर आहे। पावसाळ्यात रामू शेतावर जातो। लगेच आपल्याला एकापुढे एक उत्तर सापडत आहे, त्याच्यामुळे आपल्या वेळेची बचत होत आहे। यानंतरचा पुढचा चौथा प्रश्न आपण लगेच बघूया। 4 नंबरचा प्रश्न आहे, रामू शाळा सुटल्यावर काय करतो? तुमची वेळ सुरू होते लगेच। अगदी बरोबर, पहा, रामू शाळा सुटल्यावर तो जांभळाच्या झाडाकडे धाव घेतो, म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर बरोबर येणार आहे। उतार्यामध्ये हे उत्तर कुठे आहे आपण लगेच बघूया। या उतार्यामध्ये प्रश्न क्रमांक 4 चं उत्तर आपण बघतो आहोत। रामू जेव्हा शाळेतून परततो तेव्हा तो जांभळाच्या झाडाकडे धाव घेतो, म्हणून आपलं उत्तर बरोबर आहे। पर्याय क्रमांक बी हे उत्तर आपलं बरोबर आहे। पुढील 5 नंबरचा आणि शेवटचा प्रश्न आपण लगेच बघूया या उतार्यावर। 5 नंबरचा शेवटचा प्रश्न आहे, रामू आणि त्याचा परिवार रात्रीच्या जेवणानंतर काय घेतो? तुमची वेळ सुरू होते लगेच। अगदी बरोबर, रामू आणि त्यांचा परिवार रात्रीच्या जेवणानंतर दूध आणि आंबे घेतात, त्यामुळे पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर बरोबर येणार आहे। आणि हे ऑप्शन किंवा हा पर्याय उतार्यामध्ये कुठे आहे आपण लगेच बघूया। पहा, रात्रीच्या जेवणानंतर ते आंबे खातात आणि दूध पितात, म्हणजे दूध आणि आंबे हे आपलं उत्तर बरोबर आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक ए हे उत्तर आपलं बरोबर आहे। याप्रमाणे या उतार्यावरचे 5 प्रश्न होते आणि ते आपल्याला सोडवायचे होते। अगदी खूप छान प्रकारे सर्वांनी छान प्रतिसाद दिलाय, सर्वांचं हार्दिक अभिनंदन। चला तर आपण पुढील उतारा लगेच बघूया। 2017चे आपण 2 उतारे बघितलेले आहेत। हा तिसरा उतारा आहे आणि आपल्या नवनीत नवोदयच्या पुस्तकामध्ये 17 नंबरचा हा उतार आहे। 2017ला आलेले उतारे आपण अभ्यासत आहोत। डायरेक्ट प्रश्नांवरून सुरुवात करायची आहे। पूर्ण उतारा वाचण्यामध्ये वेळ घालवत नाही आहोत आपण, कारण त्याला खूप वेळ लागतो आणि पेपरमध्ये आपल्याला इतका वेळ नसतो, त्यामुळे पहिल्या प्रश्नावरून आपण ऑप्शननुसार उत्तर शोधायची आहेत। चला तर मग लगेच सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, उतार्यात वर्णन आहे। आता या उतार्याचे वर्णन कोणते केलेले आहे? त्यासाठी पर्याय दिलेला आहे, रक्तचंदनाची झाडे अरण्याच्या दृष्टीने का महत्वाची आहेत याचे। दुसरा पर्याय आहे, लोक रक्तचंदनाची झाडे घरी बांधण्यासाठी कशी वापरतात याचे। तिसरा पर्याय आहे, पक्षी रक्तचंदनाच्या झाडावर किती सुखी होते याचे। आणि चौथा पर्याय आहे, रक्तचंदनाच्या वृक्षाच्या सुया किती टोकदार होत्या याचे। आता आपल्याला उतार्यात वर्णन कशाचे दिलेले आहेत याचा पर्याय शोधायचा होता। या पर्यायावरून तुम्ही उत्तर तुमचं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे। तुमची वेळ सुरू होते लगेच। अगदी बरोबर, रक्तचंदनाची झाडे अरण्याच्या दृष्टीने का महत्वाची आहेत याचं वर्णन केलेलं आहे। आपल्याला पूर्ण असं वाक्य उतार्यामध्ये सापडणार नाही, पण जर आपण पूर्ण अर्थ जर लावला 2-4 वाक्य वाचून तर आपल्याला नक्कीच त्याचं उत्तर हेच मिळतं। कारण पहा, रक्तचंदनाचे जे वृक्ष आहेत जंगलामध्ये, कारण ते अरण्यात एक विशाल वृक्ष होता, म्हणजे अरण्यामध्ये त्याचं महत्व काय तर पशुपक्ष्यांना त्यांचं घर
वृक्षाला त्याचे घर म्हटले होते आणि त्या पक्ष्यांसाठी एक मोठे हॉटेलच होते। या गोष्टीवरून आपल्याला लक्षात येतं की अरण्यामध्ये त्याचबरोबर हरणांना त्यांची पाठ घासता येत होती। यावरून आपल्याला लक्षात येतं की रक्तचंदनाची झाडे अरण्याच्या दृष्टीने का महत्वाची होती हे सांगितलेलं आहे। पुढील प्रश्न आपण लगेच बघूया। पुढील दुसरा प्रश्न आहे, गोष्टीच्या सुरुवातीला रक्तचंदनाला काय वाटत होते ते कोणता शब्द सर्वोत्कृष्ट रीतीने सांगतो। आता रक्तचंदनाला काय वाटत होते हे ज्या शब्दामुळे आपल्याला कळतं तो सर्वोत्कृष्ट शब्द आपल्याला पर्यायामधून सांगायचा आहे की तो शब्द कोणता होता। गमतीदार, रागीट, सुखी आणि दुःखी पर्याय तुम्ही निवडायचा आहे आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायची आहे। तुमची वेळ सुरू होती आता लगेच। अगदी बरोबर, दुःखी या शब्दामुळे आपल्याला रक्तचंदनाला काय म्हणायचे होते हे लक्षात येतं। पर्याय क्रमांक 4 म्हणजेच डी हा पर्याय आपलं उत्तर म्हणून बरोबर येणार आहे। पहा उतार्यामध्ये कुठे आहे हा शब्द आपण लगेच शोधूया। रक्तचंदनाने विचारले दुःखाची गोष्ट म्हणजे कुणालाच त्याचे बोलणे ऐकू येत नव्हते, म्हणजे त्याला काय सांगायचं आहे हे दुःखाची गोष्ट म्हणून इथे संबोधलेलं आहे। या शब्दामुळे आपल्याला कळतं की त्याला काय सांगायचं होतं, म्हणून उत्तर येईल दुःखी। पुढचा प्रश्न आपण लगेच बघूया। पुढील 3 नंबरचा प्रश्न आहे, पक्षी अतिशय आनंदी का होते। पर्याय दिलेले आहेत, पक्ष्यांना खाण्यासाठी भरपूर दाणे होते, वृक्ष वर्षभर हिरवा होता, वृक्षाची पाने बर्फामुळे गळून गेली आणि चौथा पर्याय आहे वृक्ष फार उंच होता। आता पक्षी अतिशय आनंदित का होते याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये पर्याय निवडून सांगायचं आहे। तुमची वेळ सुरू होतीये लगेच। अगदी बरोबर, वृक्ष वर्षभर हिरवा होता। पर्याय क्रमांक 2 बी हे उत्तर आपलं बरोबर आहे। पहा तो वर्षभर हिरवा होता म्हणून पक्षी आनंदित होते, त्यामुळेच पक्ष्यांना तो आवडत होता हे यावरून आपल्याला लक्षात येतं। वर्षभर हिरवा होता यावरून, म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर आपलं बरोबर आहे। पुढील प्रश्न लगेच बघूया। 4 नंबरचा प्रश्न पाहूया, अरण्यातल्या विशाल वृक्षाला रक्तचंदनाचा वृक्ष हे नाव का पडले। पर्याय दिलाय, त्यांची उंची, झाडामधले लाल लाकूड, सुईसारखे असणारी पाने, तिथे राहणारे लाल पक्षी परिवार। यावरून आपल्याला उत्तर शोधायचं आहे की त्याला रक्तचंदनाचा वृक्ष हे नाव का पडलं। कमेंट बॉक्स मध्ये उत्तर तुम्ही सांगायचं आहे। अगदी बरोबर, झाडामधले लाल लाकूड त्या झाडाचे लाकूड लाल असल्यामुळे त्या झाडाला रक्तचंदनाचा वृक्ष हे नाव पडलेले आहे। त्याला रक्तचंदन म्हणतो कारण झाडामधले लाकूड लाल दिसते। रक्तचंदन का म्हणतो कारण झाडामधले लाकूड लाल दिसते, म्हणून आपला पर्याय अगदी बरोबर होता निवडलेला। पुढील प्रश्न आपण लगेच बघूया। शेवटचा 5वा प्रश्न आहे या उतार्यावरचा। प्रश्न आहे, अरण्यातील हरणे दुःखी का झाली। कारण हरणांना लपायला जागा नव्हती, पक्ष्यांच्या आवाजांनी त्यांचे कान किटले, हरणांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला नाही, हरणांना रक्तचंदनाच्या वृक्षाची पाने खाता येईनात। उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये करायचं आहे।
अगदी बरोबर. अरण्यातील हरणे दुःखी झाली होती कारण पक्ष्यांच्या आवाजांनी त्यांचे कान किटले होते. त्यांना त्या आवाजाचा त्रास होत होता, त्यामुळे त्यांना पाठ घसता येत नव्हती, म्हणून ते दुःखी होते. हे उत्तर आपण उतार्यामध्ये कुठे आहे लगेच शोधूया. पक्ष्यांचे आवाज त्यांच्या कानांना त्रासदायक व्हायचे. या वाक्यावरून आपल्याला कळतं की ते हरिण दुःखी होते, कारण पक्ष्यांचा आवाज इतका मोठा असायचा की हरणांना झाडाच्या खोडावर आपली पाठ घासता यायची नाही आणि पक्ष्यांचे आवाज त्यांच्या कानांना त्रासदायक व्हायचे. आता इथे पाठ घसता येत नाही हे दिलेलं नाही आहे, पण कान किटले होते म्हणजेच कानांना त्रास होतो हा पर्याय दिलेला आहे, म्हणून आपला पर्याय क्रमांक बी येईल. अशा प्रकारे आपल्याला 5 प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहे. 2017चा चौथा उतारा आहे आणि आपल्या पुस्तकातील उतारा क्रमांक 33 दिलेला आहे. पेंग्विन पक्षावरचा आहे. तर उतारा न वाचता आपण डायरेक्टली प्रश्नांना सुरुवात करणार आहोत. पहिला प्रश्न आहे, आत्यंतिक थंड तापमानात तग धरून राहण्यासाठी निसर्ग पेंग्विनला मदत करतो. का मदत करतो त्याचं आपल्याला पर्यायामधून उत्तर शोधायचं आहे. तर पर्याय दिलेले आहे, त्यांची शरीरे फरने आच्छादित करून, त्यांच्या शरीरात जाड चरबीचे आवरण घालून, त्यांना घालण्यासाठी लोकरीचे कोट देऊन, स्वतःला उबदार ठेवण्याकरता त्यांना एक गूढ उपाय देऊन. यापैकी कोणता पर्याय असेल हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर नोंदवायचं. तुमची वेळ सुरू होते लगेच. अगदी बरोबर आहे. पहा, इथे दिलेलं आहे आपल्याला शकतात. यामागचे कारण रहस्य आहे की त्यांचे शरीर चरबीच्या जाड थराने अच्छा दिलेले आहे. म्हणजेच आपला इथे पर्याय येईल, पर्याय क्रमांक बी हे बरोबर येणार आहे. पुढील प्रश्न आपण लगेच बघूया 2 नंबरचा. दुसरा प्रश्न आहे, ते आपल्या अंड्यांना आणि पिल्लांना पूर्णपणे समर्पित असतात असे म्हणताना लेखकाला म्हणायचे आहे की डॅश डॅश. आता असे म्हणताना लेखकाला काय म्हणायचे आहे, तर पर्याय दिलेला आहे, ते आपल्या अंड्यांची पूजा करतात, ते अंडी घालतात, ते आपल्या अंड्यांची आणि पिल्लांची सर्वतोपरी काळजी घेतात, ते आपल्या अंड्यांचे थंडीपासून संरक्षण करतात. पर्याय कमेंट बॉक्समध्ये नोंदवायचा आहे पटकन. अगदी बरोबर. पहा, ते आपल्या अंड्यांची आणि पिलांची सर्वतोपरी काळजी घेतात. पर्याय क्रमांक सी हे उत्तर आपलं बरोबर आहे. ते आपल्या अंड्यांना आणि पिलांना पूर्णपणे समर्पित असतात. याचाच अर्थ काय, तर ते आपल्या अंड्यांची आणि पिलांची सर्वतोपरी काळजी घेतात असं लेखकाला म्हणायचं होतं. म्हणून पुढील 3 नंबरचा प्रश्न पहा, पेंग्विनला घर नसते कारण ते झोपत नाहीत, ते आळशी असतात, ते बर्फावर झोपतात, त्यांच्यापाशी जमीन नसते. या पर्यायामधून आपल्याला उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहे. पेंग्विनला घर नसते कारण. अगदी बरोबर आहे. ते बर्फावर झोपतात, त्यांना घर नसते आणि ते म्हणून बर्फावर झोपतात. त्यांना कुठलेही घर नसते म्हणून ते बर्फावर झोपतात. पण इथे कुठेही ते आळशी आहेत किंवा ते झोपत नाहीत किंवा त्यांच्यापाशी जमीन नसते असा उल्लेख नाहीये. ते बर्फावर झोपतात हे दिलेलं असल्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर येणार आहे पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक सी, ते बर्फावर झोपतात. पुढील प्रश्न आपण लगेच बघूया 4था. उतार्यात वापरलेल्या
गोठवणाऱ्या या शब्दाचा अर्थ आहे खूप थंडी, अचल, कठीण, बर्फाळ. खूप थंडी, अचल, कठीण आणि बर्फाळ यापैकी कोणता पर्याय आहे जो गोठवणाऱ्या या शब्दाचा अर्थ सांगतो? कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायची आहे. अगदी बरोबर, बर्फाळ. खूप थंडीमुळे गोठणारा, जेव्हा पाणी गोठतं किंवा दव गोठतं त्यावेळेला बर्फ तयार होतो. सगळीकडे बर्फ असतो, म्हणजे नदीवरचं पाणी सुद्धा बर्फाळ झालेलं असतं. यावरून आपल्याला कळतं की गोठणारा हा शब्द म्हणजेच पाणी गोठलं म्हणजेच ते बर्फ झालेलं आहे. यावरून आपल्याला हे लक्षात येतं. पर्याय क्रमांक डी म्हणजे चौथा पर्याय आपला बरोबर आहे. त्यानंतरचा या उतार्यावरचा शेवटचा प्रश्न आहे 5 नंबरचा. शेवटचा प्रश्न आहे 5 नंबरचा. पेंग्विन आई बाप इतर प्राण्यांपेक्षा निराळे असतात कारण. पेंग्विन आई बाप हे इतर प्राण्यांपेक्षा कसे वेगळे असतात? पर्याय दिलेले आहेत. ते आपल्या अंड्यांना समर्पित असतात. आई पेंग्विन बाळाची देखभाल करते. बाप अंडी उबवतो. आई एक वेळेस फक्त 2च अंडी घालते. या 4 पर्यायावरून आपल्याला काय लक्षात येतं की पेंग्विन आईबाप कसे इतर प्राण्यांपेक्षा निराळे आहेत किंवा त्यांच्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तुमची वेळ सुरू होते लगेच. कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायची आहे. अगदी बरोबर. निराळे पण काय आहे तर बाप अंडी उगवतो. पर्याय क्रमांक 3 सी हे ऑप्शन आपलं बरोबर आहे. इतर प्राण्यांमध्ये मादी म्हणजेच आई ही अंडी उबवते किंवा पिलांचं रक्षण करते किंवा पालन करते, परंतु पेंग्विन पक्ष्यांच्या मध्ये आई ही अंडी न उबवता बाप अंडी उगवतो. म्हणून आपल्याला हा पर्याय काय आहे अगदी बरोबर आहे. नर पेंग्विन ते उबवतो. यावरून आपल्याला इतर प्राण्यांपेक्षा निराळी आहे हा संबोध होतो किंवा हे लक्षात येतं. अशा प्रकारे आपण 5 प्रश्न सविस्तरपणे स्पष्टीकरणांसह बघितले आहे की त्याचं उत्तर काय येतं. यानंतर पुढील उतारा आपला 5 नंबरचा जो उतारा आहे, कारण 2017 मध्ये एकूण 5 उतारे विचारण्यात आलेले होते. लगेच आपण पुढचा उतारा बघूयात 5वा कोणता आहे तो. 2017 साली विचारण्यात आलेला 5वा उतारा आपण बघतो आहोत. तो आहे आपल्या पुस्तकामध्ये, नवोदयच्या पुस्तकामध्ये उतारा क्रमांक 50 नंबरचा. डॉल्फिन, भारतीय डॉल्फिन वरचा हा उतारा आहे. बघूयात. आपल्याला प्रश्नांना सुरुवात करायची आहे. उतारा आपण वाचत बसणार नाही आहोत. लगेच प्रश्नांच्या क्रमानुसार आपण त्याची उत्तरं शोधणार आहोत उतार्यामध्ये. पहिला प्रश्न आहे, डॉल्फिन आंधळे असूनही विचरण करण्यास सक्षम असतात याचे कारण असे आहे की, तर का ते वस्तूंवर ध्यान एकाग्र करतात, निसर्ग त्यांना मार्ग शोधण्यास मदत करतो, त्यांची श्रवण शक्ती उच्च दर्जाची असते, त्यांना पदार्थ ओळखण्याची क्षमता असते. यापैकी कोणतं बरोबर उत्तर आहे कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट करायची आहे. तुमची वेळ सुरू होते लगेच. अगदी बरोबर. त्यांची श्रवण शक्ती उच्च दर्जाची असते, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 सी हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यांची श्रवण शक्ती अत्यंत विकसित आणि उच्च दर्जाची असते.
त्यांची श्रवणशक्ती उच्च दर्जाची असते. म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर आपलं बरोबर येतं, जेणेकरून ते विचरण करण्यास सक्षम असतात. पुढील दुसरा प्रश्न आपण लगेच. दुसरा प्रश्न आहे, मृत या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे डॅश डॅश. मृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता येईल? पर्याय दिले आहे, नकली, विकसित, जीवित, वेगळा. मृत म्हणजे मेलेला, तर त्याच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. उत्तर तुम्ही लगेच सांगायचं आहे. अगदी बरोबर. मृतच्या विरुद्ध इथे आपल्याला जिवंत मासा दिलेला आहे आणि मेलेले म्हणजे मेलेल्याच्या विरुद्ध मृतच्या विरुद्ध जीवित. जिवंतचाच समानार्थी शब्द जीवित होतो, म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे. म्हणजेच मृतच्या विरुद्ध जीवित असं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण लगेच बघूया. तिसरा प्रश्न क्रमांक 3 पहा. या उतार्यात वापरलेला विचरण या शब्दाचा येथील अर्थ आहे. आता विचरण शब्द कोणत्या अर्थाने वापरला गेलेला आहे उतार्यामध्ये हे आपल्याला उत्तर सांगायचं आहे. पर्याय दिलेले आहे, समूहाला पुढे घेऊन जाणे, पाण्यातून मार्गक्रमण करणे, पुढे जाणे वा चालणे, जहाजातून प्रवास करणे. आता याच्यातलं योग्य उत्तर तुम्ही निवडायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये लगेच कमेंट करायची आहे. मित्रांनो, आपण जास्तीत जास्त उतार्यांचा सराव करणार आहोत, जेणेकरून आपले उत्तर परीक्षेमध्ये चुकणार नाहीत. म्हणजे मेन पेपरला 10 एप्रिलच्या पेपरमध्ये आपली चुका कमी होतील आणि आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील आणि मेरिटला येण्याचे चान्सेस आपले वाढतील. त्यासाठी आपण सराव करत आहोत. 50 उतारे आपण तर बघणार आहोत, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही उतारे आपण अभ्यासणार आहोत. त्यामुळे चॅनल सोबत राहा, म्हणजेच तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त सराव होईल. अगदी बरोबर आहे. पहा, याचं उत्तर आहे विचरण म्हणजेच पाण्यातून मार्गक्रमण करणे. डॉल्फिन मासा पाण्यामध्ये मार्गक्रमण करतो म्हणजेच पुढे चालतो, या अर्थाने वापरण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न आहे 4 नंबरचा. डॉल्फिनच्या अतिविकसित श्रवण शक्तीची स्पष्ट कल्पना येते. आता डॉल्फिनच्या अतिविकसित श्रवण शक्तीची कल्पना केव्हा येते हे उत्तर आपल्याला सांगायचं आहे. पर्याय दिलेले आहेत, तो नदीमध्ये विचरण करतो यावरून, तो पोहून पार जातो यावरून, तो मालकाला ओळखतो यावरून, तो जिवंत मासा आणि मृत मासा यांच्यातील फरक सांगू शकतो यावरून. पर्याय तुम्ही शोधून उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची. तुमची वेळ सुरू होतीये लगेच. अगदी बरोबर. तो जिवंत मासा आणि मृत मासा यांच्यातील फरक सांगू शकतो यावरून. पर्याय क्रमांक डी, चौथा पर्याय आपला बरोबर आहे. हे पहा, डॉल्फिन जिवंत मासा आणि मेलेला मासा आणि अगदी मृत मासा व नकली मासा यांच्यातील फरक सांगू शकतो. यावरून आपल्याला लक्षात येतं की तो अति विकसित श्रवण शक्तीमुळे हे कार्य करू शकतो. कारण इथे आपल्याला दिलेला आहे श्रवण शक्ती विकसित करतो म्हणजे ध्वनीच्या साहाय्याने तो प्रतिध्वनीच्या माध्यमातून स्थान निश्चिती
करणारे ध्वनी निर्माण करून तो काय करतो, जिवंत मासा आणि मेलेला मासा आणि यांच्यातील फरक तो करू शकतो. पुढील शेवटचा प्रश्न आहे या उतार्याचा 5वा. कोणता आहे तो लगेच बघूया. 5वा प्रश्न आहे, या उतार्याला शोभेल असे शीर्षक आहे. पर्याय दिलेले आहेत: नदीतले मासे, दुर्मिळ डॉल्फिन, भारतीय डॉल्फिन, आंधळे डॉल्फिन. पर्याय तुम्ही निवडायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे की या उतार्याला कोणतं शीर्षक शोभेल. अगदी बरोबर, भारतीय डॉल्फिन. पर्याय क्रमांक 3 म्हणजेच पर्याय सी हे ऑप्शन आपलं बरोबर आहे. पहा, उतार्याच्या सुरुवातीलाच दिलेला आहे भारतीय डॉल्फिन हा आता एक नष्टप्राय जीव होत आहे. म्हणजेच ही माहिती जी दिलेली आहे ती भारतीय डॉल्फिन बद्दलची माहिती आहे, त्याच्यामुळे त्याला योग्य शीर्षक होईल भारतीय डॉल्फिन. म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर आपलं बरोबर होतं. अशा प्रकारे आपण 2017 सालच्या प्रश्नपत्रिकेत आलेले 5ही उतारे अभ्यासले आहेत. यानंतरचा आपण 2018 च्या प्रश्नपत्रिकेमध्ये जेवढे उतारे होते ते अभ्यासणार आहोत. त्यामुळे चॅनल सोबत राहा, म्हणजे तुम्हाला नक्कीच ते अभ्यासता येतील. माझा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. त्याआधी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे जेणेकरून नवनवीन अपलोड केलेल्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल.